नमस्कार मैत्रिणींनो, मी मोनिका आणि मोनिका ब्लाउज कटिंग अँड स्टिचिंग ह्या आपल्या आजच्या छानशा व्हिडिओमध्ये मी मोनिका तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। मैत्रिणींनो, आज आपल्याला ब्लाउजची कटिंग पाहिजे, आपल्या प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग पाहिजे। हा जो ब्लाउज आहे तो कस्टमरचा मापाचा ब्लाउज आहे, त्यांनी मापाला दिलेला हा ब्लाउज आहे। हा कटोरी ब्लाउज आहे। कटोरी ब्लाउज वरून आपल्याला प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग करायची। त्यानंतर हे पाहू शकता, हे दोन मी अस्तर घेतलेले आहे, 90-90 पॉइंटचे दोन अस्तर घेतलेले आहेत। एकाची स्लीव छोटी आहे, एकाची मोठी आहे। आता हे जे वेलवेटचा ब्लाउज आहे याची आपल्याला स्लीव छोटी करायची आहे, पण दोन्ही ब्लाउज आपले प्रिन्सेस कट ब्लाउजच आहे। आणि हा जो ब्लाउज आहे याची स्लीव्ज आपल्याला काय करायची आहे, मोठी स्लीव्ज करायची। आता ही मोठी स्लीव्ज का करायची ते पण सांगतेय। आता हे जे नथ दिसते ना, ह्या नथीची आपल्याला बाहीला इथं नथ आली पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला ही बाही कटिंग करायची, म्हणजे मोठी बाही आपल्याला याच्यात शिवायची। त्यानंतर मैत्रिणींनो, हे पहा, हे दोन अस्तर मी काय केलं आहे, इस्त्री करून घेतलेले आहे। आता मी याचं माप पाहते आणि आपण लगेच ब्लाउजची कटिंग करून घेऊया। मैत्रिणींनो, हा व्हिडिओ लास्ट पर्यंत पहा, खूप छान आहे, तुम्हाला समजणार आहे खूप साऱ्या गोष्टी याच्यात क्लिअर होणार आहे। या जुन्या ब्लाउज वरून आपल्याला नवीन ब्लाउज कटिंग करायचा आहे, मग तो कसा कटिंग करायचा किंवा प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग कशा पद्धतीने करायची। आता या ब्लाउजची छाती घडी वगैरे किती आहे ते पण पाहूया। अगोदर आपण हा जो ब्लाउज आहे तो 34 छातीच्या मापाचा ब्लाउज आहे मैत्रिणींनो, म्हणजे आपल्याला 34 छातीच्या प्रिन्सेस कट ब्लाउजची करायची आहे कटिंग। त्यानंतर समोरचा गळा आहे तो किती आहे तो पण पाहूया। समोरचा गळा तयार 6 इंचाचा आहे। पाठीची उंची 13 इंच ब्लाउजची तयार उंची आहे, मग आपण किती घ्यायची आहे, 14 इंच। आता पाठीचा गळा आहे, दोन पद्धतीने मोजतात। ही पहिली पद्धत आहे, हा किती 8 इंचावर पाठीचा गळा तयार आहे। आणि दुसरी पद्धत, ही खालची जी पट्टी शिल्लक आहे ना ती पाहिजे आपली 4 इंचाची तयार आहे, बरोबर। तर मग अशा पद्धतीने हा ब्लाउज आहे। त्यानंतर आपण घेऊया कंबर, त्या पूर्ण ब्लाउजची कंबर किती ते पण मोजून घेऊया। तेऱ्याची कंबर आहे 28 इंच। त्यानुसार आता आपल्या ब्लाउजची आपण कटिंग करायची। हा जो ब्लाउज आहे हे आपण मापे घेतले, गळा घेतला, गळा आहे 6 इंच, छाती घडी आहे 34 इंच, कंबर आहे 28 इंच। मागचा गळा आपण 4 म्हणलं तरी चालेल किंवा 8 म्हणलं तरी चालेल, बरोबर की नाही। अशा दोन पद्धतीने गळा मोजायचा आहे। आता बाही आहे ते आपल्याला किती घ्यायची आहे, 9.5 ची बाही तयार करायची, मग 10.5 इंच घ्यायची बाही, बरोबर। तर बाईचा दंडगेर आहे तो 5.5 इंच आहे, पाव इंच लुजिंग सोडले, 5.25 इंच आहे। तर अशा पद्धतीने हे आपला मापाचा ब्लाउज आहे। आता ह्या मापाच्या ब्लाउज वरून अगोदर आपण एक अस्तरची कटिंग आणि दोन्ही एका अस्तरवरून आपण दोन्ही अस्तर आणि दोन्ही ब्लाउज पीसची कटिंग करायची। तर मैत्रिणींनो, आता हा व्हिडिओ इथे संपलेला नाही, हा व्हिडिओ लास्ट पर्यंत पहा। आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, जेणेकरून मी नवनवीन व्हिडिओ टाकेन। आणि तुम्हाला हा व्हिडिओ पाहून 34 छातीचा, 32 साईजचा, 36 साईजचा तीनही मापाचे ब्लाउज कशा पद्धतीने कटिंग करायचे ते तुम्हाला या व्हिडिओ मध्ये समजणार आहे। तर हा व्हिडिओ प्लीज लास्ट पर्यंत पहा, कारण की ज्यावेळेस मी तुम्हाला सांगत असते काही गोष्टी, तुम्ही जेव्हा स्किप करता व्हिडिओ त्यावेळेस त्या गोष्टी राहून जातात माग। तर हा व्हिडिओ प्लीज स्किप न करता पूर्ण पहा। चला मग पुन्हा एकदा आपण आपल्या ब्लाउजच्या कटिंगला सुरुवात करूया। अगोदर आपण काय करूया, जो बॅक साइड आहे ना तो कटिंग करून घेऊया। अगोदर बॅक साइडची कटिंग करू, मग फ्रंट पार्टची करू, मग बाहीची कटिंग करू। हे
पहा अगोदर आपण काय करूया, हा जर कपडा जर वाकडा तिकडा असेल ना तो सरळ करून घ्यायचा आहे या पद्धतीने. सरळ करून घेतल्यानंतर आता आपल्या ब्लाऊजची उंची किती होती, 13 इंच ना. मग आपण किती घ्यायची आहे, 14 इंच. 1 इंच शिलाई मार्जिन घेतले याच्यामध्ये. त्यानंतर आपली छाती घडी किती आहे, 8.5 इंच. तर 8.5 इंच, 1.5 इंच शिलाई मार्जिन, बरोबर. एवढी आपली झाली ब्लाऊजची घडी. आपण घेतली आधी उंची, नंतर घेतली घडी. आता आपल्याला किती घ्यायचंय, 34 छातीच्या मापाला शोल्डर किती घ्यायचंय. अगोदर एक आपण पुन्हा एकदा इकडच्या बाजूला थोडासा 14 इंचाचा पॉइंट टाकून घेऊ उंचीचा. त्यानंतर पहा आता आपली आपण छाती घडी घेतली, उंची घेतली. आता आपल्याला शोल्डर टाकायचं. आता 34 छातीच्या मापासाठी आपण 5.5 इंच शोल्डर घेतले की नाही. आता 34 छातीच्या मापासाठी 5.5 घेतले. 32 साठी आपल्याला 5.25 घ्यायचंय आणि 36 साठी 5.5 इंच घ्यायचे. म्हणजे 34 आणि 36 या दोन्ही मापासाठी आपल्याला शोल्डर घ्यायचंय 5.5 इंच या पद्धतीने. इथं झालं 5.5 इंच. इथं पण एक खाली 5.5 इंचाचा एक पॉइंट टाकून घ्यायचा. इथं आला एक 5.5, म्हणजे हा जो बॉक्स आहे ना आपला तो परफेक्ट येतो. त्यानंतर अगोदर शोल्डरची रेष देऊन घेऊ. ही शोल्डरची रेष दिल्यानंतर आता आपल्याला मोंढा किती घ्यायचा आहे ते सांगते. तर तुम्ही जर 32 साईजचा ब्लाऊज कटिंग करत असाल तो जो मोंढा आहे तो 5.5 इंच घ्यायचा. 34 साईजचा ब्लाऊज कटिंग करत असाल तर 5.5 इंच घ्यायचा. आणि 36 साईजचा जरी ब्लाऊज कटिंग करत असाल तरी मोंढा 5.5 इंच घ्यायचा. म्हणजे 34 आणि 36 या दोन्ही साईजला मोंढा घ्यायचा आपल्याला 5.5 इंच. या पद्धतीने आता आपली कंबर पाहूया. आपली कंबर किती होती, 28 इंच. 7 चोक 28 इंच. 7 इंच कमरेचं माप, 1 इंच मागचा बेल्ट आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. असे आपण काय करूया, पाठीचा भाग कटिंग करायचा. आता आपल्याला मागच्या मोंढ्याचा आकार 1.5 इंचावरून घ्यायचा. आता इथं 1.5 इंच कोपऱ्यातून 1.5 इंच घेतलं. त्यानंतर आपल्या ह्या मोंढ्याचा मध्य करायचा आहे. मध्यवरून मोंढ्याला व्यवस्थित आकार द्यायचा. आता हा आकार कुठपर्यंत द्यायचा, जिथे आपलं 1.5 इंच शिलाई मार्जिन आहे ना तिथपर्यंत हा आपल्याला आकार व्यवस्थित देऊन घ्यायचा या पद्धतीने. इथं हे झालं आपली बॅक साईड. आता आपण काय करूया, ही बॅक साईड कटिंग करून घेऊया. मग आपल्याला फ्रंट पार्ट कटिंग करायचा आहे बॅक साईड कटिंग झाल्यानंतर. आता हा गळा आहे, त्याचे गळे जरा वेगवेगळे शिवायचे, त्याच्यामुळे आपण गळा कटिंग नाही करायचा. गळा मी नंतर कटिंग करून घेणार आहे. बॅक साईड आपली कटिंग झालेली आहे. आता बॅक साईड वरून आपल्याला फ्रंट साईड कटिंग करायची. तर मी काय करते, ही जी बॅक साईड आहे ती या पद्धतीने ठेवून घेणार आहे. व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे, कारण की आपल्याला खाली स्लीव्ज पण कटिंग करायची आहे. आपल्या स्लीवची उंची किती होती, 10.5 इंच आपल्याला स्लीवची उंची घ्यायची ना. 10.5 इंचावर एक पॉइंट टाकून घेऊया अगोदर स्लीवच्या उंचीचा. त्यानंतर जसं आहे बॅक साईड तसाच आखून घेऊया. या पद्धतीने या पद्धतीने बॅक साईड आखून घ्यायचा आहे आणि हा बाजूला काढून घ्यायचा आहे बॅक साईड. हा बॅक साईड काढल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला काय करायचंय, इथे आले 5.5 इंच बरोबर. खाली पण एक 5.5 इंचाचा पुन्हा आपल्याला एक पॉइंट टाकून घ्यायचा. आपल्याला फ्रंट मोंढ्याचा आकार द्यायचा आहे, म्हणजे आतल्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे. मग 5.5चं हे काय करायचं, पुन्हा आपल्याला एक रेषा आखून घ्यायची आहे. आता
मोंड्याचा आकार द्यायचा आहे आपल्याला. आता पहिल्या मोंड्याचा आकार आपण 1 इंचावरून द्यायचा आहे. 1 इंच तो सुद्धा त्याच पद्धतीने द्यायचा आपल्याला. 1 इंचावरून जो आकार आहे तो ह्या पद्धतीने देऊन घ्यायचा. हा झाला पहिल्या मोंड्याचा आकार, बरोबर. त्यानंतर आता आपल्याला प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग करायची. तर आपण ह्या बाजूने 1 इंच वाढवायचे. आता हे 1 इंच कशासाठी, आणि इकडून खालून 1.5 इंच वाढवायचे. अगोदर हे रेष मारून घेऊ. या पद्धतीने. त्यानंतर आता खालच्या बाजूने अर्धा इंच वाढवून घ्यायचं आपल्याला. इथं अर्धा इंच. आता मैत्रिणींना आपल्याला हुक पट्टी आहे ती समोरच्या बाजूने घ्यायची. तर मग आपण काय करूया, इकडं पुढं पाव इंच वाढून घेऊ. किती, पाव इंच. हुक पट्टीसाठी जेवढं आपल्याला मार्जिन पाहिजे तेवढं काय करायचं आपल्याला वाढवून घ्यायचं. हे पहा या पद्धतीने. आता आपल्याला काय करायचं, याच्यामध्ये आकार द्यायचाय. त्या अगोदर आपण काय करूया, गळा रुंदी टाकूया. आता ही गळा रुंदी आपल्याला कुठून टाकायची आहे, इथून ह्या पाव इंच सोडून 2.25 इंच गळा रुंदी घ्यायची. आणि गळा उंची आपली तयार किती होती, 6 इंच. मग किती घ्यायची आहे, 6.5 इंच. या पद्धतीने पुन्हा एकदा चेक करून घ्यायचं आपली हुक पट्टी किती आहे, लहान आहे का मोठी आहे. बरोबर आहे, लहान. तर मग काय करायचं, खालच्या बाजूने गळा रुंदी 2.5 इंच घ्यायची आहे. याचा पण आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे या पद्धतीने. आणि गळ्याला आकार देऊन घ्यायचा, गोलाकार. आता आपल्याला काय करायचं मैत्रिणींनो, हे पहा, प्रिन्सेसचा आकार द्यायचा आहे. आता 32 साईज जर तुम्ही ब्लाउज कटिंग करत असाल तर प्रिन्सेसचा आकार तुम्हाला 3 इंचावरून द्यायचा आहे. 34 साईज करत असाल तरी तुम्हाला किती द्यायचा आहे, 3.25 इंचावरून द्यायचा आहे. आणि 36 साईजचा जर ब्लाउज कटिंग करत असेल तर 3.5 इंचावरून द्यायचा. आता इथे आपल्याला 3.25 इंचावर आकार द्यायचा आहे. आणि 34 साईजचा ब्लाउज कटिंग करतोय, मग 3.25 वर एक पॉइंट आला. हा जो पॉइंट झाला 3.25 चा. आता आपल्याला काय करायचं आहे, या दोन्ही शोल्डरचा करायचा आहे मध्य. आता आपल्याला घ्यायचा आहे टक्स पॉइंट. आता टक्स पॉइंट म्हणजे नक्की काय करायचं आहे आपल्याला, आता हा टक्स पॉइंट घ्यायचा आपल्याला प्रिन्सेसचा आकार देण्यासाठी. तर मग हे पहा, आता मध्य केल्यानंतर आता आपल्याला टक्स पॉइंट द्यायचा आहे. जर तुम्ही आता 32 साईजचा जर ब्लाउज कटिंग करत असाल तर हा टक्स पॉइंट आपला येईल 9.25 इंचावर. 34 साईजचा ब्लाउज कटिंग करत असाल तर आपला हा टक्स पॉइंट येईल 9.5 इंचावर. 36 साईजचा जर ब्लाउज कटिंग करत असाल तर हा जो टक्स पॉइंट येईल म्हणजे 9.25 इंचावर. 9.5 2 पॉइंट असे हे पॉइंट आहेत आपले. हा इथं आपल्याला टक्स पॉइंट. आता हा टक्स पॉइंट तो कसा आपल्याला सेट करायचा आहे, टक्स पॉइंटच्या समोर आपल्याला किती घ्यायचंय, इथं किती घेतलं, आता इथं किती घेतलेलं आहे 3.25 इंच. मग आपल्याला इथला पॉइंट किती घ्यायचा आहे, टक्स पॉइंटच्या एकदम समोर 3.25 इंच घेतलं का नाही इथं, मग आपल्याला अर्धा इंचानी इथं पुढे घ्यायचंय. मग 4.25 इंच आपला हा टक्स पॉइंट पॉइंट येणार 4.25 इंच. मग आपण काय करूया, 4.25 इंच आल्यानंतर हा पॉइंट आणि हा पॉइंट एकत्र मिळवून घेऊ या पद्धतीने. हा एकत्र मिळवल्यानंतर हा पण इकडे 1.5 इंच जास्त घेतलंय ना, ते आपल्याला इथं कव्हर करायचंय. किती इथं घ्यायचंय 1.5 इंच. इकडे 1.5 इंच घेतलं ना, मग इथं पण 1.5 इंच घ्यायचं. आणि हा पॉइंट आपल्याला इकडं
बगलेतून काढायचंय। अगोदर आपण काय करू, तो पॉइंट बगलेतून कसा निघतोय ते पाहूया। आपला टक्स पॉइंट इथं आलेला आहे। आता इथून आपल्याला शेप द्यायचा आहे प्रिन्सेसचा। कुठं? इथं। हे पा, या पद्धतीने आपला काय कोण्यातून मोंड्यातून आकार गेलेला आहे। त्यानंतर हा 1.5 इंचाचा भाग हा इथून इथं टक्स पॉइंट आलाय ना, इथून आपल्याला त्याला शेप द्यायचा आहे। कसा द्यायचा आहे पहा बरं मैत्रिणींनो, मी कसा शेप दिलेला आहे या पद्धतीने। हा झाला प्रिन्सेसचा आकार। आता हे खाली आपण एक अर्धा इंच वाढवून घेतलं ना, आपल्याला ते कसं कव्हर करायचंय। जर आपण हे असंच ठेवलं तर आपला काय होईल, पुढचा भाग मोठा होईल। मग तो या पद्धतीने कव्हर करून घ्यायचंय। हे पॉइंट आपल्याला असं कव्हर करायचंय। हे नंतर आपल्याला काय करायचंय, कटिंग करून घ्यायचे। सगळ्यात महत्वाचा पॉइंट म्हणजे इथं आणि इथं। जर तुम्ही 36 साईजचं ब्लाऊज कटिंग करत असाल ना, इथं 2 इंच घ्यायचं, इथं 1 इंच घ्यायचं। मग बाकीच्या कोणत्याही साईज असेल, फक्त 36 पेक्षा मोठ्या इथं 2 इंच, इथं 1 इंच घ्यायचं। याच्यामुळे आपला ब्लाऊज कमी पण पडणार नाही आपल्याला आणि आपलं बरोबर माप सेट होईल किंवा आपलं ब्लाऊज परफेक्ट कटिंग झालेला असेल। तर अशा पद्धतीने ब्लाऊजची कटिंग करायची। आपण काय करू, हा पार्ट अगोदर कटिंग करून घेऊया। हा जो टक्स पॉइंट आहे ना, हा आपला परफेक्ट आला पाहिजे। हे पहा, हा जो टक्स पॉइंट आहे हा आपला परफेक्ट आला पाहिजे। हा जर परफेक्ट आला तर आपला ब्लाऊजचा जो कफ आहे तो पण एकदम परफेक्ट येतो। त्याच्यानंतर आपण जेव्हा ब्लाऊज शिवणार आहे ना, तेव्हा इथं थोडा हा जो टक्स पॉइंट आहे त्याच्या समोर थोडासा आपल्याला एक छोटा टक्स देऊन घ्यायचा। आपला 4 टक्स ब्लाऊजला कसा टक्स देतो तसा टक्स दिल्यानंतर हा पफ एकदम उचलून येतो किंवा म्हणजे पफचा आकार आहे तो खूप मोठा होतो आणि ब्लाऊज एकदम परफेक्ट बसतो आपला साईज नुसार। तर आपण हे कटिंग करून घेऊ। आपण काय करूया, हे सगळे पार्ट आपले जसे आहे तसे व्यवस्थित आपल्याला काय करायचे, कटिंग करून घ्यायचे। जो मोंड्याचा आकार आहे तो पण व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा आहे। बाकीचे पार्ट आपण हे कटिंग करूया आणि त्यानंतर ब्लाऊज पीस सुद्धा आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे। आता हे जे पार्ट आहे ते व्यवस्थित कटिंग करून घ्यायचे, जेणेकरून आपण ब्लाऊज स्टिचिंग करताना आपल्याला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही किंवा आपण ब्लाऊज पीस ज्या वेळेस कटिंग करणार आहोत त्यावेळेस काय करायचं आहे, आपल्याला जास्तीचा कपडा कटिंग करून घ्यायचा आहे। हे हा जो कट द्यायचा इथं आपल्याला ज्यावेळेस ब्लाऊज स्टिचिंग करू त्यावेळेस आपल्याला समजलं पाहिजे की आपण इथं आपल्याला काय करायचं आहे, छोटासा 4 टक्स ब्लाऊजला जो टक्स देतो तो टक्स द्यायचा आहे आणि ते समोरासमोर आपले ते पॉईंट आले पाहिजे अशा पद्धतीने। आता आपण बाही कटिंग करूया। आता आपल्या बाहीची उंची आहे 10.5 इंच, 9.5 इंच तयार आहे। मग आपण काय करूया, 10.5 इंचाचा एक पॉईंट आखून घेऊया। तो पॉईंट आखल्यानंतर मैत्रिणींनो, मी तुम्हाला नेहमी सांगते, एक बाही कटिंग करून घेतलेली, हा मागचा भाग आहे, एक पुढचा भाग आहे। म्हणजे आपली जी बाही असते त्या पद्धतीने बाही कटिंग करून घेतलेली आहे आणि आता दोन्ही बाजूला आपल्याला अर्धा इंच कमी पडती का नाही, तर मी काय करणार आहे, अस्तरला नंतर जॉईंट देऊन घेणार आहे। एकदम परफेक्ट आपली बाही सुद्धा आता कटिंग झालेली आहे। खालचं जे आहे सरळ केलेला कपडा तो पण आपण काय करूया, कटिंग करून घेऊया। त्यानंतर आता ब्लाऊज पीस घेऊया। आता हा ब्लाऊज पीस आपल्याला काय करायचा आहे मैत्रिणींनो, पहा आता हे ब्लाऊजचा जी नथ आहे ती आपल्याला बॅक साईडला येणार आहे, एकदम सेंटरला बॅक साईडच्या येणार आहे। मग कशा पद्धतीने आपण गळा कटिंग करायचा आहे ते पाहायचं आहे। तर मी कशा पद्धतीने ठेवते ते पण तुम्ही पाहू शकता मैत्रिणींनो। नंतर आपण तो गळा व्यवस्थित कटिंग करून घेणार आहे। बाही पण व्यवस्थित कटिंग करून घ्यायची आहे। हे पहा, ह्या पद्धतीने जे समोरचे पार्ट आहे ते पण कटिंग करून घ्यायचेत, व्यवस्थित ठेवायचेत। आपल्याला कपडा पण पुरला पाहिजे। आता हा मोठा कपडा होता त्याच्यामुळे आपला ब्लाऊज परफेक्ट बसलेला आहे। जर कमी कपडा असेल तर आपल्याला काय करावं लागतं, अगोदर अस्तरच कटिंग करावं लागतं आणि मगच ब्लाऊज पीस कटिंग करून घ्यायचं आहे। मैत्रिणींनो, तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। आणि तुम्ही पण ह्या पद्धतीने ब्लाऊजची कटिंग करून पहा। आता ह्याच ब्लाऊजवरून, ह्याच अस्तरवरून मी दुसऱ्या पण ब्लाऊजची कटिंग करून घेणार। चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।